कृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय। सब संतन की जय। आत्मरूप गणेशो के लिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो चरण श्री सद्गुरुचे ते नमस्करण आता गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेण तस्मेन श्री गुरुरे नमः। बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय। गोपाल श्री कृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय। सब संतन की जय। आता स्पीकरचा आवाज बंद करून टाका म्हणजे मग आपल्याला डिस्टर्ब होत नाही. हा आता असे स्पीकरचा आवाज बंद केला म्हणजे चालतंय आता. तर आपले आज कर्माचे 3 प्रकार चाललेले आहेत. आता कर्माचे 3 प्रकार म्हणजे प्रत्येक जीवात्मा प्रत्येक आत्मा जन्माला आल्याच्या नंतर त्याला 3 प्रकारच्या कर्माची बाधा होते. हे 3 प्रकारचे कर्म आहेत. त्या 3 प्रकारच्या कर्मामधून आपली सुटका कशी होईल, या 3 प्रकारच्या कर्मामधून आपली सुटका, आपली ह्या 3 प्रकारचे कर्म आहेत आणि त्या 3 प्रकारच्या कर्मामुळेच हा संसार आपल्याला प्रगट झालेला आहे. आपल्याला हा देह मिथ्य आहे, संसार मिथ्य आहे आणि या मिथ्या संसारामध्ये 3 प्रकारचं कर्म जीवाच्या पाठीमागे लागलेलं आहे. तर हे शिष्यानं प्रश्न केलाय की महाराज कर्म किती प्रकारचे आहे. शिष्यानं प्रश्न केलाय महाराज कर्म किती प्रकारचे आहे. कर्माचा भोक्ता कोण आहे, कर्माचा भोक्ता कोण आहे आणि कर्माची झाडून निवृत्ती कशी होते, जीवनमुक्त कोणास म्हणावे, इतक्या प्रश्नांची उत्तरे सांगावी. प्रश्न किती विचारलेत, कर्माचे प्रकार किती, कर्माचा भोक्ता कोण, कर्माची झाडून निवृत्ती कशी होते आणि मग जीवनमुक्त कोणाला म्हणावे, असे त्यांनी 4 प्रश्न विचारलेले आहेत. 4 प्रश्न. या 4 प्रश्नाचे उत्तर जर आपण चांगल्या प्रकारचं समजून घेतलं तरी सुद्धा आपण आपला परमार्थच्या बाजूला आपण जाऊ शकत नाही. आणि हे 4 जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आपण आता कर्माचे प्रकार म्हणजे गुरु म्हणतात की कर्म 3 प्रकारचे आहे. कर्म 3 प्रकारचं आहे. त्याच्यामध्ये एका कर्माला संचित म्हणतात, दुसऱ्या कर्माला क्रियामान म्हणतात आणि तिसऱ्या कर्माला प्रारब्ध असं म्हणतात. मग आपण काय केलंय, पाठीमाग जन्मोनजन्मी संचित, आता संचित करणे म्हणजे काय करणे ते अगोदर सांगतो म्हणजे तुमच्या ध्यानात येईल. संचित करणे म्हणजे काय करणे. सर्वांचाच अनुभव आहे. संचित करणे म्हणजे तुम्ही आतापर्यंत सगळ्यांनी बँकेच्या अकाउंटमध्ये किंवा संपत्तीच्या रूपाने जे बी जमवलेलं असेल, आपल्या लहानपणापासून आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये जे बी कमाई करून ठेवलेली आहे, मग ते घर असेल, दार असेल, संपत्ती असेल, जमीन असेल, सर्व असेल किंवा पैसा असेल, आणि तो पैसा सगळा एकत्र करून त्या बँकेमध्ये नेऊन आपल्या अकाउंटला जमा करणे, त्याला म्हणायचं संचित. आता हे झालं आपलं व्यावहारिक दृष्टांत झाला. ह्यो दृष्टांत आपल्याला कळत असतो. याचा सिद्धांत असा आहे की इथून पाठीमाग आपले किती जन्म झाले म्हणजे 84 लक्ष योनीमध्ये आपण फिरून आलो. त्याच्यापैकी आपले जे काही मनुष्य देह निर्माण झालेले असतील आणि त्या मनुष्य देहामध्ये आता किती मनुष्य देह, तर आपल्याला
एकदा जर मनुष्य देह मिळाला तर पुन्हा 4 लाख वेळेस मनुष्य देह मिळत राहतो आणि त्या एका देहामध्ये जेवढं कर्म केलेलं असन तर ते एका देहामध्ये कर्म केल्यावर 100 जन्म घ्यायचं सुद्धा प्रारब्ध बनू शकतं. तुम्ही म्हणता ना असं कसं काय होतं बाबा एकाच देहामध्ये 100 जन्म घ्यायचं. एखादा मनुष्य, प्रत्येक मनुष्याचं प्रारब्ध अलग अलग असतं. एखादा मनुष्य 10 कोट कमवतो एका जन्मामध्ये, एखादा मनुष्य 5 कोटच कमवतो, एखादा मनुष्य 100 कोट, अब्ज कोट राजा बनू शकतो, इंद्रचंद्र बनू शकतो. मग कितीही कमाई करून ठेवू शकतो. त्याप्रमाणे आपण एका जन्मामध्ये कर्म जर केलं तर 100 प्रकारचे जन्म देण्याचं कर्म सुद्धा एका जन्मामध्ये तयार होऊ शकतं. त्याला म्हणायचं संचित. आता तुमच्या पूर्णपणे ध्यानात आलेलं आहे की संचित कशाला म्हणायचं ते. म्हणजे आपण पाठीमाग जी कर्म करून ठेवले आणि त्याच्यातून हे कर्म करून ठेवलेलं हे संचित झालं आणि त्याच्यातून आपण आता तुम्ही ते बँकेत ठेवलेले पैसे तर ते जाऊन तुम्ही कसं आहे तुमच्याकडे 1 कोटी रुपये बँकेमध्ये आणि त्या 1 कोटी रुपयापैकी 10 लाख रुपये तुम्ही काढून आणले खर्च करण्यासाठी, तर हातामध्ये आणलेले पैसे तर ते क्रियामान आहे आणि त्याच्यातून खर्चायला सुरुवात केली ते प्रारब्ध आहे. असे 3 प्रकारचे कर्म आहे, संचित, क्रियामान आणि प्रारब्ध. संचित म्हणजे बँकेत साठवून ठेवलेली रक्कम, त्या बँकेतून 10 लाख रुपये काढून आणले हे क्रियामान. 10 लाखामधून 1 लाख रुपये आपण खर्चायला सुरुवात केली ते प्रारब्ध. आता हे 3 कर्म आले का ध्यानात, संचित, क्रियामान आणि प्रारब्ध. मग आता परमार्थ करून आपल्याला ह्या 3 कर्मांची निवृत्ती करायची. तर या 3 कर्माची कशी निवृत्ती करावी म्हणजे आपलं जन्म मरण चुकेल. आता आपल्याला त्या परमात्म्यानं हा देह दिला पंचमहाभूताचा, पंचमहाभूतांचा देह दिला, पण आपण असणार त्याचं जे व्याज आहे, व्याज आपण त्याचं व्याज द्यायला तयार नाहीत. म्हणजे मुद्दल आपल्याला देह दिलाय तर त्या देहाकडून असणारं धार्मिक कृत्य करणं, भगवंताचं नामचिंतन करणं, संत संगती करणं, शास्त्र संगती करणं, अनुग्रहानं दिलेलं नामचिंतन करून, श्रवण मनन निध्यासन करून त्या परमात्म्याचं आपल्याला आपण कोण परमात्मा आहे आणि मी कोण आहे हे ओळखून घेणं. किंवा आपण या धर्मानं वागणं, अधर्मानं वागू नये. म्हणून श्रीकृष्ण भगवान परमात्मा सुद्धा गीतेमध्ये म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्म्यहं सर्जाम्यहं परित्रणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां परिसंस्थापनार्थाय संभवेमि युगे युगे. तर अशा प्रकारच्या श्लोकातून सांगतात बाबा या असणार पृथ्वी तलावर ज्या वेळेस अधर्म होतो त्या वेळेस मला अवतार घेऊन यावं लागतं. भक्तांचं, गायींचं, ब्राह्मणांचं, सज्जनांचं रक्षण मला करावं लागतं आणि दुर्जनांचा मी नाश करतो, दुर्जनांचा संहार करतो, असं भगवान परमात्मा आपल्याला बार बार ग्रंथामध्ये सांगून ठेवतात. म्हणून आपल्याला संचित, क्रियामान आणि प्रारब्ध हे 3 प्रकारचे कर्म कसे संपवायचे. मग तुम्ही म्हणता संचित कसं संपत, तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात, तर्ण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कृते तथा अर्जुन. अर्जुना, ज्ञानाग्नीच्या योगाने सर्व कर्माचा नाश होऊ शकतो. तर म्हणले तर्ण अग्नी मेळे समरस झाले, माऊली ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे. मग तुम्ही म्हणता आता संचित बँकेतले पैसे बाबा आम्ही कसे नष्ट करावेत. बँकेतले पैसे तुम्ही तुमच्या नावावर आहेत, किती जेवढे असतील तेवढे आणून आपण ते नष्ट करू शकतो.
एखाद्या मनुष्याकडं समजा घरी पैसे संचित करून त्यानं घरीच बँक करून ठेवलेले, GST भरावा लागतो किंवा सरकारनं नियम ठेवलेला आहे म्हणून, तर ते पैसे जर नष्ट करायचे असले तर आपण ते नष्ट करता येतात आपल्याला आपल्या पैसे असल्यावर, किंवा आपल्या हातामध्ये पैसे जेवढे आपण घेतलेले आहेत तेवढे पण क्रियामान कर्माचे ते पैसे नष्ट करू शकतो. पण तुम्ही एखाद्या बँकेला ऑर्डर दिली आणि इकून मेसेज केला एवढे पैसे पाठवले म्हणून, तर त्या पाठवलेल्या पैशाला नष्ट करता येत नाही. ते एकदा तुम्ही क्लिक केलं की ते पैसे गेले ते त्या पैशाचा तुम्हाला भोग मिळणार. कारण तुम्ही काहीतरी वस्तू मागवलेली, काही सामान मागवलेलं आहे, काही बिझनेस करतायत तुम्ही, आणि त्यासाठी तुम्ही 4 लाख रुपयाचं फोन पे केलेला आहे, तर ते तिकडं पैसे ट्रान्सफर केलेले आहेत, ते पैसे गेले म्हणजे त्याचा जे भोग आहे ते आपल्याला प्राप्त होणार. त्याप्रमाणे संचित कर्माचा नाश, जर आपण संचित कर्माचा नाश केला म्हणजे काय केलं, आत्मस्वरूपाचं दृढ अपरोक्ष ज्ञान ज्यावेळेस होतं आपल्याला, आत्मस्वरूपाचं दृढ अपरोक्ष ज्ञान खात्रीशीर आपल्या अंतकरणाच्या वरतीला माझा आत्मा सच्चिदानंद. आता आत्मा म्हणलं की आपल्या शरीरामध्ये माझा आत्मा सच्चिदानंद आस्ती भाती प्रिय रूपानं, म्हणजे सर्व जगभर आस्ती भाती प्रिय रूपानं जे ब्रह्म आहे, ब्रह्म आणि आत्मा फक्त या उपाधीच्या योगानं शब्द लागलेले आहेत. आपल्या शरीरामधल्या चैतन्याला आत्मा असं म्हणतात, त्याला कुटस्थ असं म्हणतात, त्याला साक्षी असं म्हणतात. मग कुटस्थ, साक्षी, द्रष्टा, आत्मा हे शब्द आपल्या शरीराच्या आत असलेल्या उपाधीच्या योगानं चैतन्याला नाव पडली. वास्तविक पाहता चैतन्याला नाव नाही. निर्गुण, निराकार, अजर, अमर, अद्वितीय, आनंद घन असं ते परमात्मा स्वरूप आहे. ते बाहेरलं जे स्वरूप आहे त्याला ब्रह्म असा शब्द आहे. तर ब्रह्मदेव वेगळा, विष्णू वेगळा आणि महेश वेगळा आणि ब्रह्म शब्द वेगळा, ध्यानात घ्या. आपण आपल्या मंत्रामध्ये ब्रह्म शब्द आला की एक जणांनी मला विचारलं की महाराज आपल्या ह्याच्यामध्ये ब्रह्मदेवाचं नाव येतं याच्यामध्ये, मग हा ब्रह्मदेवाचा जप होतो का? तर हा जप ब्रह्मदेवाचा होत नाही. तर ब्रह्मदेव, महेश आणि विष्णू हे वेगळेत. म्हणजे त्या चैतन्यावर त्यांनी अवतार घेतात आणि ते बार बार तुमचं आमचं रक्षण करतात. ते अवतारिक देव किंवा सगुण देव वेगळे, आणि ब्रह्मस्वरूप म्हणजे ब्रह्म, ब्रह्म शब्द आत्मा आणि ब्रह्म, आत आहे म्हणून आत्मा आणि बाहेर आहे म्हणून ब्रह्म. ज्या दिवशी आपल्या अंतकरणाला सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आस्ती भाती प्रिय रूपानं भरून उरलेला आहे आणि तो देव सर्वांच्या प्रत्येगात्मा, सर्वांचा प्रत्येगात्मा एकच आहे. मग आता इथं फक्त देवच शिल्लक राहतो, इथं कोणीही तुम्ही आणि आम्ही शिल्लक राहत नाहीत. मग तुम्ही म्हणता हे देवानं कशासाठी निर्माण केलं? तर हा ईश्वराचा खेळ आहे. ईश्वरानं निर्माण केलेलं हे जगत आहे. म्हणून साधू संत म्हणतात तू आणि मी जाऊ दे दुरी, आहे का नाही? तू आणि मी जाऊ दे दुरी आणि एकच घोंगडी पांघरू हरी. कारण मी हा शरीराला मी म्हणतो, तिकडून तुम्ही तुमचं शरीर असतं, म्हणून मीपणा आणि तूपणा, मी पण आणि तू पण म्हणजे दोघांचेही शरीर राहत नसतात. म्हणून आपल्यातला मीपणा काढावा लागतो आणि तिकडून तुम्हीपणा काढावा लागतो. मग असणार हे जर गेलं, मी आणि तू जर गेलं, तर मग फक्त एक परमात्मा शिल्लक राहतो, त्याला आत्मतत्व असं म्हणतात. आणि ते दृढ अपरोक्ष ज्ञान आपल्या अंतकरणाच्या वृत्तीला एकदा झालं
की त्याच दिवशी तुम्ही मुक्त आहात, त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. आणि मग त्याच दिवशी तुमच्या संचित कर्माचा साठा जळून जातो, ध्यानात ठेवा. मग आता आपल्याला पुन्हा जन्म घ्यायचीच गरज नाही. संचित कर्म आपलं जळून गेलेलं असतं. मग आता राहिलं ते क्रियामान कर्म. आता क्रियामान कर्म म्हणजे आपण रोज करतो ते कर्म. आणि त्या कर्मामध्ये 2-4 प्रकार आहेत कर्माचे. क्रियामान कर्मामध्ये 2-4 कर्म येतात. त्याच्यामध्ये एक क्रमांकाचं नित्य आणि नैमित्तिक. सकाम कर्म 2, निष्काम कर्म 3 आणि प्रायचित्त कर्म 4. तर असे हे 2-4 प्रकार आपल्या याच्या नित्य नैमित्तिक मध्ये येतात. तर नित्य कर्म आपल्याला कशा प्रकारचे करायचं तर ते आपल्याला कळालं पाहिजे. कमीत कमी परमार्थिक मनुष्याला तर कळणं अत्यंत गरजेचं आहे. साधक मंडळींना हे करणं गरजेचं आहे की आपण नित्यकर्म म्हणजे रोजचं. बघा, नित्यकर्म आपण उठतो, सर्व कर्म आले त्याच्यामध्ये. आंघोळ करणे आले, बाथरूमला जाणे आले, पूजा करणे आलं, ध्यान करणे आलं, सगळं जप करणे आलं, सगळं आलं. मग ही कर्म आपल्याला जे रोज करायचे ते कर्म सुटत नसतात. म्हणजे नित्य कर्म हे करावंच लागतं. मग आता नित्य कर्माच्या नंतर नैमित्तिक आले, तर नैमित्तिक कर्मामध्ये साधू संतांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या वगैरे असतात. म्हणजे तुकाराम बीज, धर्मनाथ बीज असे वगैरे जे साधू संतांचे जे ठरलेले कार्यक्रम असतात त्याला नैमित्तिक कर्म म्हणजे निमित्तानं घडणारे कर्म. आणि ते पारमार्थिकानं ते करावं लागतं. आपल्या आई वडिलांचे पित्र नाही घातले तर काय होतं, पण ते आपण घालत असतो, ते करावंच लागत असतं. तसं नैमित्तिक कर्म हे करावंच लागतं. ते आपल्याला बंधनकारक आहे गृहस्थाश्रमीला. म्हणून आपण नैमित्तिक कर्म म्हणजे नित्य आणि नैमित्तिक कर्म करून ते कर्माचं फल भगवंताला अर्पण करावं लागतं. की हे भगवान परमात्मा, तू माझ्या देहाकडून निमित्त मात्र करून घेतोस आणि सत्ता तुझीच आहे, म्हणजे तूच एकटा सिद्ध आहेस. मग आता इथं कोणत्या कर्माचा त्याग करायचा तर निषिद्ध कर्माचा त्याग करायचा. निषिद्ध. आता निषिद्ध कर्मामध्ये आता तुम्हाला मी बार सांगून गेलेलो आहे की निषिद्ध कर्म कशाला म्हणायचं. निषिद्ध कर्म जे करायचं नाही ते, जे खायचं नाही ते, जे प्यायचं नाही ते, जे वागायचं नाही ते, जेवढे निषिद्धाचे कर्म असतील तेवढे आपण सोडून द्यायचे. म्हणजे त्या कर्माचा संन्यास करायचा. संन्यास. संन्यास शब्दाचा अर्थ असतो की ती कर्म करायचेच नाही, त्याला संन्यास म्हणतात. सकाम कर्माचा सुद्धा संन्यासच करावा लागतो. ज्यांना परमात्म स्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं आहे, ज्यांना मुक्त आहोत हे कळून घ्यायचं आहे, त्यांनी सकाम कर्म आणि निषिद्ध कर्म करायचंच नाही. आणि नित्य नैमित्तिक कर्म करून ते कर्म भगवान परमात्माला अर्पण करायचं. मग त्या नित्य नैमित्तिक कर्माचे जर तुम्ही करते नाही झाले, कर्तृत्व तुमच्याकडं आमच्याकडं जर आपण नाही घेतलं तर मग आपल्याला त्याचं पाप पुण्य लागत नाही माय बापा हो. मग आपण जर आत्मस्वरूप कसे आहोत हे खात्रीशीर आपल्या अंतकरणाच्या वृत्तीला कळणं गरजेचं आहे. मग आपण भगवान परमात्माचं ज्ञान झाल्यामुळं, दृढ अपरोक्ष ज्ञान झाल्यामुळं आपलं संचित जळालं. क्रियामान आपण कर्म करून हे कर्म माझ्या म्हणजे आत्मस्वरूपाच्या सत्तेनं होतंय. मी काही कर्म करत नाही. माझ्या या स्थूल देहाकडून, माझ्या सूक्ष्म देहाकडून ही कर्म करून घेतली जातात. कारण मी ह्या स्थूल देहाचा द्रष्टा आहे, साक्षी आहे. तसाच मी सूक्ष्म देहाचा साक्षी द्रष्टा आहे, कारण देहाचा साक्षी द्रष्टा आहे, आणि शेवटला मी महाकारण देहाचा सुद्धा द्रष्टा आहे, साक्षी आहे. मग या देहाकडून होणारी कर्म माझी नाहीत असं कोणी म्हणावं
तर जो निषिद्ध कर्म करत नाही, सकाम कर्म करत नाही, नित्यनिमित्ती कर्म करून भगवान परमात्माला अर्पण करतो आणि त्यांनी म्हणायचं की या देहामधले कर्म माझ्याकडून होत नाहीत, मी करत नाही, आणि मग त्याचं क्रियामान कर्म सुद्धा संपून जातं. आता पापन पुण्यच लागत नाही म्हणल्यावर क्रियामान कर्म कोणाला लागेल? मग आता आपलं संचित जळालं, क्रियामान जळालं. हे आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घेतल्याच्या नंतर संचित आणि क्रियामान संपत आणि राहिलेलं प्रारब्ध कर्म भोगून सारावं लागतं. त्यांनी त्यासाठी एक दृष्टांत दिलेलं आहे. एक जणाने काय केलंय, शिकार करण्याचा नाद असल्यामुळं असं ते, आता मला वाटतं युद्ध करण्याचे आपल्याकडं दाजी आणि साहेब दोघ जण युद्ध करून आले तिकडून जाऊन, आहे की नाही? युद्धाचा त्यांना प्रसंग माहिती आहे. पण आताचे युद्ध समजा त्यांना माहिती आहे कसे ते, पण पहिले जे होते जुन्या काळामध्ये, परशुरामचंद्राच्या काळामध्ये, एक भाता ठेवायचा इथं, आपल्या खांद्यावर एक भाता घ्यायचा, त्या भात्यामध्ये एवढे बाण ठेवायचे आणि युद्ध करताना मग ते काय तुमचं धनुष्य घ्यायचं आणि धनुष्याला ते बाण जोडायचा आणि मग समोरच्यांना तो बाण मारायचा. मग आता हे याच्यामधले तुम्ही ध्यानात ठेवा. तुम्हाला आणखीन प्रारब्ध, संचित, क्रियामान आणि प्रारब्ध हे समजून सांगण्यासाठी हा दृष्टांत त्यांनी तर दिलेला आहे. याच्यामध्ये तुमच्या भात्यामध्ये म्हणजे पाठीवर ठेवलेला जो भाता असतोय, त्या भात्यामध्ये जेवढे बाण आहेत, त्या भात्यामधल्या बाणाला संचित म्हणजे साठवून ठेवलेले, त्याला काय म्हणायचं? संचित. त्याच्यामधला एक बाण हाताला घेऊन तीराला लावला, त्याला म्हणतात क्रियामान. म्हणजे संचित आणि क्रियामान, कळालं का? भात्यामधले बाण संचित, हातामधला बाण क्रियामान. आणि हे दोन, हातामधला बाण आणि आपण भात्यामधले बाण, हे आपण नष्ट करू शकतो. पण समजा तुम्ही एकदा युद्ध सुरू झालं आणि एकदा बाण सोडला तर तो समोरच्याचा जीव घेईपर्यंत कोणीही त्याला बंधन करू शकत नाही. मग ऑर्डर दिलेली असेल तुमच्या पंतप्रधानानं, राष्ट्रपतीनं, तुमच्या वरच्या बॉसनं ऑर्डर दिलेली असेल आणि त्या ऑर्डर ते बाण सोडलेला आहे, तर तो बाण ते बॉस बी माघारी घेऊ शकत नाही, तुम्ही बी घेऊ शकत नाहीत माघारी. आणि त्याला म्हणतात प्रारब्ध. सोडलेला बाणाला कोणीही परत घेऊ शकत नाही. तुमचा साहेब नाही, ना तुमचा पंतप्रधान नाही, ना तुमचा राष्ट्रपती नाही. एकदा बाण सोडला तो पुढच्याचा जीव घेणार म्हणजे घेणार. म्हणून तुम्ही डिस्टर्ब करता, तर पाठामध्ये डिस्टर्ब होईल असं नाही करायचं. लिंक लागलेली तुटती पाठामध्ये, बोलायचंच नाही पाठामध्ये. पाठीमागून काय चाललं होतं आपला पॉइंट चालला होता की क्रियामानचा पॉइंट चालला होता. क्रियामान आहे की नाही? क्रियामान नाही, प्रारब्धात चालला होता. तर प्रारब्धामध्ये आपण सांगत होतो की तुमच्या भात्यातले बाण आणि तुमच्या हातातला बाण, हे हातातला बाण क्रियामान, भात्यातले बाण संचित, हे दोन तुम्ही नष्ट करू शकता. हे तुमच्या हातामध्ये आहे. तसं आत्मस्वरूपाचं ज्ञान म्हणजे तुम्ही सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे असं जर ज्ञान जर झालं, असं जर ज्ञान झालं तर असणारं आपण अपरोक्ष ज्ञान जर झालं तर आपलं संचित आणि क्रियामान जळत असतं. मग संचित क्रियामान जळत. पण आता हा देह मिळाला आपल्याला, ते संचितामधून मिळालेला असतो आपल्याला हा देह. मग हा देह आपल्याला असं वाटतं, काय महाराज मी इतका देवदेव करतो, मी एवढं असं केलं देवासाठी, मी तेवढं केलं देवासाठी,
पण देवाने माझ्या पाठीमागं संकट लावलं किंवा माझ्या पाठीमागं दुःखच आहे वगैरे वगैरे, आपण हे सुखादुःखाच्या गोष्टी आपण सांगत राहतो. आता ते सुखादुःखाची गोष्ट का होते, तर तेच प्रारब्ध आहे. कारण आपल्याला संचितातून आपण जसा सोडलेला बाण आहे का, त्या सोडलेल्या बाणासारखं मग आपल्याला हा देह मिळाला आणि या देहामध्ये जे काही कर्म आता आपल्याला सुखदुःख भोगावं लागतं आणि त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि ते प्रारब्ध आपल्याला भोगल्याशिवाय गत्यंतर नाही या देहानं. कारण आपण पूर्वी काय केलेलं आहे, आपण हा देह मीच आणि हा देह माझा, किंवा मी खरा आणि माझे खरे, मी आणि माझे ही आठवण विसरले जयाचे अंतकरण, तोची संन्यासी जाण पारता निरंतर. मग मी आणि माझा आपण करत करत आलोत पाठीमागून, म्हणून हे झालेले कर्म जीवात्म्यानं आपल्याकडे घेतले. आता तुम्ही सांगा, आपला पाठीमागून पंचीकरण झालं बुडा सुरुवातीपासून, स्थूल देह तुम्ही आहात का? स्थूल देह तुम्ही नाहीत. कारण हा स्थूल देह पंचमहाभूताचा आहे असं आपल्याला साधू संत सांगतात, शास्त्र सांगतं, आणि ते खरं आहे. हा देह पंचमहाभूतांचा असल्या कारणानं हा स्थूल देह मी नाही. मग आता ह्या देहाची कर्म तुमची कशी असतील? याच्यानंतर पुन्हा तुम्ही सूक्ष्म देह सांगितला या देहामध्ये. आता सूक्ष्म देह सुद्धा पंचमहाभूताचाच आहे आणि तो सुद्धा मी कसा असेन, पंचमहाभूताचाच बनलेला आहे. मग त्या देहाचे बी देह तुम्हाला कळतो की नाही? आणि कळणारी जी वस्तू असते ती दृश्य वस्तू असते. आणि दृश्य वस्तू आणि पाहणारा द्रष्टा जो असतो ते दोन्ही एक नसतं, ध्यानात घ्या. पाहणारा वेगळा असतो आणि दिसणारी वस्तू वेगळी असते. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन. दर्शनचा अर्थ आहे समोरच्या वस्तूचं ज्ञान. आता आपण जर सर्वसामान्यांना जर विचारलं की समोर तुम्हाला काय दिसतंय, समोर आता जर तुम्ही पाहू लागलात तर तुम्हाला आता सरासरी मी दिसत असेल, तुम्हाला तुमचं घर दिसत असेल, तुम्हाला तुम्ही वही पेन घेतलेलं तुमचं दिसत असेल, तुम्हाला दृश्य वस्तू ज्या काय तुम्ही घरामध्ये ठेवलेल्या आहेत त्या दिसत असतील. तर हे दृश्य जे दिसतंय ते आपल्या व्यवहारासाठी बनवलेलं दृश्य आहे. पण दृश्याच्या बुडाला काय आहे ते पाहावं लागतं. ही वस्तू का दिसायला लागली मला, तर तिथं चैतन्य असल्या कारणानं ती वस्तू दिसते. मग बापा हो, चैतन्य जर नसतं तर ती वस्तूच आपल्याला दिसली नसती. पण आपल्याला चैतन्य दिसत नाही. आता इथं पडदा आहे, समजा एक पडदा, समजा पांढरा शुभ्र पडदा आहे, त्या पडद्यावर समजा एक पेनानं टिंब केलं आणि आपल्याला जर विचारलं का की आता तुम्हाला समोर याच्या इथं काय दिसायला लागलं, तर आपल्याला ते पेनानं काढलेलं टिंब दिसतंय. टिंब, पेनानं काढलेलं टिंब. आपण पेनानं केलेला डॉट आपल्याला दिसतोय. पण एवढा मोठा पडदा असलेला आपण पाहत नाही, ध्यानात घ्या. पडदा एवढा मोठा दिसत नाही आपल्याला. आणि आपण कधी म्हणत नाहीत की त्या पडद्यावर मला पडदा दिसतो म्हणत नाही, आपण टिंब दिसतं म्हणतो. तसा एवढा मोठा भगवान परमात्मा आत्मस्वरूपानं गच्च भरवलेलं चैतन्य आहे आणि त्याच्यावर हे टिंबासारखी परतवी, टिंबासारखी. आणि त्याच्यामधले आपण तर काय असतं ते बघा, ध्यानात घ्या. मग हे असणार आपल्याला प्रारब्ध. आता हे कसं सारायचं, तर भोगून सारावं लागेल. मग प्रभू रामचंद्र असतील, नलराजा असन, कौरव पांडव असतील, श्रीकृष्ण भगवंत असतील, सर्व जणांनी अवतार घेतला, पण आपापल्या कर्मानुसार प्रत्येकाला सुखदुःखाचा भोग मिळाला. त्याप्रमाणे आपल्याला सुखदुःखाचा भोग मिळत असतो. आणि मग ते सुख दुःख हे भोगून सारावं लागतं, याला प्रारब्ध असं म्हणतात. तर आणखी एक पुढं प्रमाण आहे एकनाथ महाराजांचं, संचित क्रियामान प्रारब्ध भक्त नाही जाण. काय प्रमाण, अरे काय प्रमाण आहे?
संचित क्रियामान प्रारब्ध हरिभक्ताशी नाही जाण, असं एक एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे. मग तुम्ही म्हणता महाराज, तुम्ही तर आता म्हणता की संचित आणि क्रियामान जाळता येतं आणि प्रारब्ध भोगून सारावं लागतं. किंवा मग दुसरं एक प्रमाण आहे की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. आता इथं प्रमाण तर सांगतंय की हरिकृपेने त्या प्रारब्धाचा विभोगाचा नाश होतो म्हणून. मग आता इथं तुम्ही तर म्हणतात प्रारब्ध भोगून सारावं लागतं, किंवा साधू संतांनी सांगितलं, सर्वांचा अनुभव आहे की प्रारब्ध भोगून सारावं लागतं, असा सर्वांचा अनुभव आहे. आणि तुम्ही तर म्हणतात की प्रारब्ध भोगून सारावं लागतंय, आणि इथे एकनाथ महाराज तर म्हणते त्याचा नाश होतो म्हणून. तर त्याचा नाश असा होतो, ज्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे, जो ज्ञानवान आहे, ज्याला मी चैतन्य आहे असं कळलेलं आहे, त्याचा असा दृढ निश्चय झालेला असतो की देहच मी नाही. आता ज्याला असा निश्चय ज्याचा झालेला असेल की मी देहच नाही, आणि मग ते प्रारब्ध कोणाचं आलं? ते देहाचं आलं. मग आता तुम्ही सांगा, दुसरीकडे किती ऍक्सिडेंट होत आहेत, किती माणसं मरतायत, त्याचं दुःख आहे का आपल्याला? पण आपल्या मनुष्याचं, आपल्या घरातलं एखादी व्यक्ती जर गेली तर त्याचं दुःख आहे की नाही? तसं त्यांना असं ज्ञान झालेलं असतं की हा देहच पंचमहाभूताचा आहे, आणि ह्या देहाचं प्रारब्ध अंतकरणाद्वारे सुखदुःख भोगतय, ते माझं नाही असं त्याला खात्रीशीर कळलेलं असतं. म्हणून एकनाथ महाराजांनी ते प्रमाण तुमच्या पुढे मांडलेलं आहे. काय प्रमाण आहे ते? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपे त्याचा नाश झाला. हरीची कृपा होणे म्हणजे आपण त्या परमात्म स्वरूपाशी अभिन्न एक रूप होऊन राहणे. आणि मग हे देहच माझा नाही, देहाच्या द्वारे हे सुखदुःख असेल तर देहाचं आहे असं हे ज्ञानवानाला कळलेलं असतं. म्हणून त्या ज्ञानवानाला प्रारब्ध सुद्धा ज्यादा प्रमाणात काही करू शकत नाही. आता तुमचं संचित जळालं, क्रियामान गेलं, संचित क्रियामान तुम्ही नष्ट केलेलं आहे आत्मस्वरूपाचं ज्ञान ज्यांना झालं त्यांनी. आणि आता प्रारब्धाचे भोग आपल्याला ते शरीराद्वारे भोगावे लागतात. परंतु शरीरच मी नाही तर शरीराचे भोग माझे कसे असतील? ध्यानात घ्या, हे आपल्या शरीराकडून होणारे कर्म, हे असं जर तुम्हाला म्हणायचं असेल की ह्या देहाकडून होणारं कर्म माझं नाही, तर त्या व्यक्तीनं कसं राहणं गरजेचं आहे माहितीये का? निषिद्ध गोष्टी करायच्या नाहीत. नाही तर एखादा व्यक्ती असा करेल की निषिद्ध, म्हणजे बाबा म्हणायचे, जर बाबा हे शास्त्र जर सद्गुरूकडून शिकलं तर नराचा नारायण बनू शकतो, ती व्यक्ती परब्रह्म स्वरूप बनू शकते. पण हे ग्रंथ जर कोणी मनानं वाचतील, पंचीकरणाने विचारसागर, तर तो ब्रह्मराक्षस होईल म्हणले, ब्रह्मराक्षस. ध्यानात घ्या, दोन शब्द आहेत. गुरुच्या अंडर जर श्रवण मनन करून जर हा ग्रंथ शिकला तर देव होता येते. पण जर माय बाप हो, जर कोणी ग्रंथ हे पंचीकरणाने विचारसागर जर कोणी मनानं वाचेल तर वाच्यार्थ आणि लक्षार्थ ध्यानात येणार नाही. आणि मग त्याला निषिद्ध कर्म, सकाम कर्म, नित्यनैमित्तिक कर्म, हे कर्म कसे करायचे ते कळणार नाही, आणि मग तो ब्रह्मराक्षस बनेल. मग त्याला तिथं असं ज्ञान होतं की देह मी नाही, या देहाच्या द्वारे मग असणार काय करील? तो मांसाहार करेल, आणि मांसाहार करून काय म्हणेल की मी माझ्या देहानं खाल्ला असेल मला माहित नाही. पुन्हा एखाद्या वेळेस ड्रिंक करेल, आणि ड्रिंक केली तरी तो म्हणेल की मी ड्रिंक करत नाही. म्हणजे तो काय करेल? एखाद्या वेळेस चोरी करेल आणि तो म्हणेल मी करत नाही. म्हणजे काय तर होतंय तर देहाकडून होतंय म्हणेल, आणि देहाकडून झालेल्या कर्माची बाधा मला होत नाही असं म्हणेल. मग तुम्ही सांगा, निषिद्ध कर्मामध्ये गेल्याच्या नंतर मग त्याची बाधा होईल की नाही?
म्हणून त्यासाठी ध्यानात घ्या की आत्मस्वरूपाचं ज्ञान आपल्याला ज्या वेळेस करायचं आहे त्यावेळेसच आपल्या अंतकरणाची शुद्धी अगोदरच झाली पाहिजे. म्हणजे मल आणि विक्षेप आपण अगोदरच घालवलेले असले पाहिजेत. आणि पंचीकरणाच्या सुरुवातीला सांगितलं की याला अधिकाऱ्याची गरज आहे. अधिकारी म्हणजे साधन चतुष्ट. साधन चतुष्ट म्हणजे आत्मानात्म विवेक, वैराग्य, शमदम षटसंपत्ती आणि मोक्षिच्छा. आत्मनात्म विवेक म्हणजे आत्मा काय आणि अनात्मा काय. शमदम षटसंपत्ती आणि वैराग्य असलं पाहिजे. वैराग्य. तुम्ही म्हणता ना आमच्याकडे तर वैराग्य नाही बाबा, आम्ही संसारिक आहेत. तुम्ही वेळात वेळ काढून एक सकाळचा 1 घंटा का होईना तुम्ही देता, याला वैराग्यच म्हणतात. 1 घंट्याची का होईना पण वेळ तुम्ही देता, हे तुमच्याकडं वैराग्यच आहे. ठेविले अनंते तैशीच राहावे आणि चित्त असू देवे समाधान, याप्रमाणे ध्यानात घ्या. तर आपल्याकडं अधिकाऱ्याचं पहिलं लक्षण आहे आत्मा काय आणि अनात्मा काय याच्याबद्दल विचार करणे, विवेक करणे. आत्मानात्म विवेक, वैराग्य, शमदम षटसंपत्ती म्हणजे शमदमावरी हरी झाला. शमदम षटसंपत्ती आपल्याकडे असली पाहिजे. मोक्षाची इच्छा असली तर आपण याचे अधिकारी आहोत. आणि अधिकारी जर कोणी असेल तर त्या अधिकाऱ्यालाच हे पंचीकरण कळत असतं. म्हणले अधिकारी नसेल तर पंचीकरण कळत नाही. मनानं वाचलं तरी त्याचा अर्थ कळत नाही. म्हणून ते गुरुच्या अंडर शिकावं लागतं, नाही तर मग ब्रह्मराक्षस बनू शकतो म्हणले. कारण त्याच्यातले गुह्य अर्थ कळत नसतो. आणि गुह्य अर्थ नाही कळाला तर देहानं होणारी कर्म तर माझी नाही असं पंचीकरण सांगतंय. पंचीकरण हा देह आपला नाही असं सांगतंय. मग आपण काही केलं तरी चालतं, कसं राहिलं तरी चालतं, किंवा निषिद्ध कर्म केलं तरी चालू शकतं, किंवा सकाम कर्म केलं तरी जमतं, असा त्याचा ग्रह होतो. आणि मग बाबा म्हणायचे की मग ब्रह्मराक्षस होऊ शकतो. म्हणून हे सद्गुरूच्या अंडरच म्हणले हे पंचीकरण विचारसागर शिकावं लागतं. आणि मग आपण मूळचे कोण आहोत ते आपल्याला कळतं. आणि ते एक आत्मस्वरूप आपण आहोत असं कळालं की आपलं संचित क्रियामान जळतन प्रारब्ध बघून सारावं लागतं. आणि ज्ञानाचं आणखीन म्हणले एक प्रकारानं क्रियामान म्हणले, एक तर त्याला ज्ञान झाल्यामुळं संचित त्याचं जळलेलं असतं ज्ञानाचं. ज्ञानाचं क्रियामान कर्म म्हणले, ज्ञानाला कोणी जर नावं ठेवली तर ज्ञानाच्या देहाकडून जी झालेली चुकीची कर्म असतील, चुकून काही मुंग्यावर पाय पडला, काही मुंग्या मेल्या, कुठं काही झालं, ते पातक असतं. ते त्या गुरुला, त्या ज्ञानवानाला जर नावं ठेवली ज्यानं, ज्याचा द्वेष केला त्या ज्ञानवानाचा, तर त्याच्याकडे ती पातकं जातात. आणि ज्ञानवानाचं जे पुण्य असतं त्याला जे चांगले म्हणतात, त्या ज्ञानवानाला चांगलं म्हटलं, त्याची स्तुती केली तर ते ज्ञान त्या स्तुती करणाऱ्याकडे जातं. मग आता ते दोन्ही बी, पाप बी गेलं पुण्य बी गेलं. ज्ञानवानाकडे काही शिल्लक नसतं महाराज, फक्त आत्मा शिल्लक असतो. आणि म्हणून मग ते आपलं काय गेलं तर संचित गेलं आणि तुमचं क्रियामान गेलं. आता फक्त प्रारब्ध राहिलं. ते प्रारब्ध सुद्धा असणारा ते म्हणतो की माझं नाही, या देहाचा आहे. आणि अशा प्रकारचं तो मुक्त असतो बघा ते ज्ञानवान. म्हणून म्हणले असणार या जन्मामध्ये येऊन जर तुम्हाला जीवनमुक्तीचं सुख घ्यायचं असेल तर मग आता तुम्हाला चिंतन करावं लागतं बघा या देहामध्ये. आणि ते चिंतन करावं लागतं का होतंय ते ध्यानात घ्यावं लागतं. चिंतन कोण करतं तर आपला श्वास करतो. हा, श्वासामध्ये भजन आहे. पण आपण म्हणतो मी चिंतन करतो. आमच्या महाराजांना सांगितलं चिंतन करायची गरज नाही, चिंतन होतंय म्हणलं की मग ते खटकत आहे. का खटकत आहे तर तुमच्या प्राणामध्ये चिंतन नाही का, तुमचा प्राण ते चिंतन करत नाही का. पण त्याच्याकडे आपलं लक्ष ठेवणे याला भक्ती असं म्हणतात. ज्ञान गिळून गावा गोविंदा गा. तर भगवान परमात्माचं चिंतन करणे, भगवंताचं चिंतन होणे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आपण सूक्ष्म रूपानं लक्ष त्याच्याकडे ठेवणं, नामाकडे लक्ष असणं, त्याला चिंतन असं म्हणतात. आणि ते चिंतन आपला प्राण आहे ते 21,600 वेळा जप करतोय. 21,600 वेळेस हा जप होतो. त्याच्याकडे लक्ष ठेवणं यालाच आजापा जपणे, उलट प्राणाचा आणि तेथेही मनाचा निर्धार असे. तर हे ध्यानात घ्या माय बाबा, कसं आपल्या देहामध्ये भजन चालतंय ते. आणि त्या भजनाकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. आपण ते भजन केलं पाहिजे. आपल्या कामधंदा करत असताना, येता जाता उडता बसता काम करता, सर्व कार्य करिता हरी बोला. ध्यानात घ्या भजन प्राण करतोय. प्राण तुम्ही आम्ही चलवत नाहीत.
हो, ते ब्रह्म म्हणजे इथं हृदयाच्या बाहेरून असणारा इथं श्वास आपला इथून 12 अंगुल्या येतो, सरासरी 12 अंगुल्या म्हणजे हृदयापर्यंत बाहेर इथपर्यंतच येतो, इथून रिटर्न वापस येतो, इथून हृदयामध्ये आतून आतून जातो आणि मग तेच याच्यामध्येच तो परमात्मा मी आहे हे भजन आहे. आणि तो मी आहे तत्वमशी ततत्वम अशी, ते परब्रह्म, ते म्हणजे इथलं परब्रह्म तेच आतमधून मी आहे. आणि मग ह्या उपाधीच्या द्वारे भजन सगळं ऐकतंय हो आपल्याला, आयत्या पिठ्यावर रिगुट्या, पण आम्हाला स्वयंपाक येत नाही. मुंबईच्या काही काही लेकरं बघा, त्यांना स्वयंपाकच येत नाही म्हणतात बाबा. ते अति उच्च श्रीमंत घराण्यातल्या लेकरांना स्वयंपाक येत नाही, सगळं हॉटेलमधून आणायचं आणि बाहेरूनच आणायचं, सगळं खायचं. भाकरी कशाला म्हणते ते बी माहित नाही. आपल्या घरामध्ये एखादं सगळं साहित्य आणून ठेवलेलं आहे, पीठ आणून ठेवलंय, सर्व साहित्य आणून ठेवलंय, पण ती मुलगी म्हणते मला स्वयंपाक येत नाही, कसा करावा लागतो. आणि तशी आपली गत आहे. आपल्याला शास्त्र आयतं सांगतंय, शास्त्रानं आयतं सगळं करून ठेवलेलं आहे. तुम्हाला देह दिलेला आहे, देहामध्ये तो देव राहतोय आणि सगळं आयतंय, सगळं आयतंय, चिंतन सुद्धा आयतंय, पण आपल्याला त्याच्याकडं लक्ष सुद्धा द्यायला नको वाटतं. आपण फक्त बघतो बाह्य बाह्य वस्तूकडं, आणि बाह्य वस्तू पाहतो आणि आपण त्या दृश्यामध्ये अडकून पडतो. शब्द स्पर्श रूप रसगंध याच्यामध्ये असणारा जी एक दृश्य विषय आहे, त्या दृश्य विषयामध्ये अडकून पडतो. आणि दृश्य विषयामध्ये अडकून पडणाऱ्याला म्हणजेच चंबडीला पाहणाऱ्याला, चंबडीला बरं का, जातीचे सांबार वेगळे, ते जातवान सांबार ते वेगळे, पण चंबडीला पाहतो आणि चंबडीला पाहिल्यावर चंबडी आवडते, त्याला चांबार असं म्हणतात. जातीचा चांबार वेगळा, जे जातपात वगैरे लावली ती वेगळी, पण ही चंबडी काय म्हणे, काय सुंदर आहे म्हणे, काय फलानं सुंदर आहे, काय बिस्तानं सुंदर आहे. काय सुंदर आहे, त्या सुंदराच्या आतमध्ये काय आहे ते बघा. सुंदराच्या आतमध्ये काय आहे ते मला सांगा बाबा, तुम्ही सगळेजण उद्याच्याला विचार करून, की जो तुम्हाला देह सुंदर दिसत होता, जे देह सुंदर वाटतोय, हे देह काय सुंदर आहे हो, काय ते म्हणे, काय ते लईच मुलगा सुंदर आहे, काय मुलगी सुंदर आहे. आता डोळ्याला चिपडे येत नाहीत का त्या मुलाच्या आणि मुलीच्या? का नाकातून शिंबूड येत नाही का? कानातून मळ निघत नाही? आता तुम्ही कशाला सुंदर म्हणायला लागले? काय सुंदर आहे ह्याच्यामध्ये? पिशी म्हणजे एक 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 सूक्ष्म आळीनं बनलेलं शरीर आहे, आणि ह्या देहाला सुंदर आहे म्हणतात. लय सुंदर आहे बाबा, देह लय सुंदर आहे, आणि त्या सुंदरावर लक्ष, त्या चंबडीवर लक्ष, तर बाबा हे सुंदर नाही. आणि सुंदर आहे कधी? तर या देहानं जर आत्मस्वरूपाचं भजन आपण करत असू, या आत्मस्वरूपाचं चिंतन होत असेल, या देहानं श्रवण मनन निधिध्यासन होत असेल, सतत भगवान परमात्माकडे लक्ष असेल, तर हा देह सुंदर आहे. नाहीतर माय बाप हो, या देहासारखं किळसवानं शरीर या सृष्टी तलावर दुसरं शरीर नाही किळसवानं, जर आपल्याला परमार्थ करायचा नसेल तर. गाई म्हशीचे बघा, गाईचं शेण, गाईच्या शेणानं तुम्ही घर सारवता आणि त्याच्यामध्ये किटाणू नष्ट करण्याची शक्ती आहे. गाईच्या गोमूत्रामध्ये जर तुम्ही गोमूत्र जर प्राशन केलं, तर तुमचे आजार सुद्धा दुरुस्त होऊ शकतात. गाईचं दर्शन घेतलं, गाईच्या अंगावर हात फिरवला, तर आपले रोग नष्ट होतात. पण तुम्ही सांगा, माणसाचं काय सुंदर आहे, माणसाच्या पोटामध्ये किती गहाण आहे, सुंदर प्रकारचं आपण अन्न सेवन करतो, काय त्या अन्नाची गत होते हो? काही तुम्ही खा, गुलाबजामुन खा ना, तुम्ही पाची पकवान खा, आणि ते तुम्ही ह्या शरीरात टाका, टाकल्या बरोबर मल तयार होतो, मल. मग तुम्ही सांगा, हे शरीर आणि ह्या शरीराला म्हणतात लय सुंदर आहे, ह्या शरीरावरचं प्रेम सुटत नाही. ह्या शरीरावरचं प्रेम ज्यांना सुटत नाही, त्यांनाच म्हणतात ते चांबार. चांबार त्याला म्हणतात बघा. म्हणून ध्यानात घ्यायचं, देह हा, या देहानं जर भगवान परमात्माचं भजन नाही केलं, या देहानं जर भगवान परमात्माची भक्ती जर नाही झाली, तर मायबापा हो, 84च्या फेऱ्यामध्ये जावं लागतं, दुःख भोगावं लागतं. काय प्रमाण आहे त्यासाठी? आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी.
विसरली तया थोर झाली हानी न पचतील खाणी 84च्या. मग किती प्रकारचे देह धारण करावे लागतात आणि मग असणार प्रत्येक. मग म्हणले हा जीव कोटी कोटी आत्महत्यारा. कोटी कोटी आत्महत्यारा म्हणजे किती वेळा जन्मावे किती व्हावे फजित. म्हणून या जीव भेला आणि शरण गेला विटोस. मग बाबा आपल्याला असे आपण प्राण्यांच्या जन्माला गेलो तर मग किती वेळेस त्या प्राण्यांच्या जन्माला जायचं. प्रत्येक वेळेस आई भेटते का नाही, बाप भेटतो का नाही. कारण कुत्र झालं, कुत्रीचं पिल्लू झालं की कुत्री माय झाली, कुत्रा बाप झाला. म्हशीच्या जन्माला गेलं तर तो बघा मायबाप आहेत. गायीच्या जन्माला गेलं तर मायबाप आहेत. पशु पक्ष्यांच्या शरीरामध्ये गेलं तर मायबाप आहेत. आणि मनुष्याच्या जन्माला आलं तरी मायबाप आहेत. मग आता किती वेळेस जन्म किती व्हावे फजित. म्हणून बाबा मायबाप हो याच्यामध्ये सुख नाही संसारामध्ये. आतापर्यंत जर कोणाला सुख मिळालं असलं तर मला सांगा हात वरून, की मला हात वर करून सांगा सुख भेटलं म्हणून. कधीच तुम्ही सुखाची गोष्ट सांगत नाहीत की मला ह्या दिवशी सुख भेटलं म्हणून. आणि जे सुख भेटलं असं विषयाचं सुख जर असलं तर ते असणार तितक्या पुरतं सुख असलेलं वाट. अहो जेवण केलं, त्या जेवण केल्यावर तृप्ती झाली तर ते सुख कमी कमी होत जातं. अगोदर अत्यंत भूक लागली होती, अर्धी भाकरी खाल्ली, एकदम प्रेमानं खाल्ली, पुन्हा अर्धी खाल्ली, पुन्हा म्हणतो आता हे बरोबर लागा ना म्हणतो. हे भाजी बरोबर झाली नाही, मीठ कमी पडलं, भाजीमध्ये मसाला कमी पडला, कमी जास्त झालं. अगोदर खाताना अर्धी भाकरी खातेपर्यंत काहीच कळालं नाही, पटापट खात होता. याला म्हणतात विषयाचं सुख. ज्या सुखाचा कमी कमीपणा होत जातो त्याला विषयाचं सुख म्हणतात. आणि ज्या सुखाची वाढ होत जाते त्याला परमार्थाचं सुख म्हणतात. आता परमार्थाचं सुख घ्यायची सवय लागली पाहिजे. आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत हे आपल्या ध्यानात आलं पाहिजे. तर आपण असणार आपले हे कर्माच्या प्रकारामध्ये संचित क्रियामाने प्रारब्ध हे कशा पद्धतीचं आहे ते तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. संचित आणि क्रियामान आता मी याच्यात मध्ये बघून नाही सांगितलं बरं का. तर मग आता आपलं आलेलं आहे बघा. शिष्य काय म्हणतो की ज्ञानाने संचित क्रियामान पुण्य पापादिक सर्व कर्माची निवृत्ती होते. तर त्याच ज्ञानाने प्रारब्ध कर्माची निवृत्ती का होऊ नये अशी शंका उत्पन्न होते. तर तिचे समाधान सांगा. तर असणार हे आपण उद्याच्याला बघू. आतापर्यंत आपले कर्माचे 3 प्रकार झाले. त्या कशा प्रकारचे कर्म आहेत ते आपल्याला कळालं. ते 3 प्रकारच्या कर्माची झाडणी कशी करायची ते कळालं. परंतु शिष्यानं प्रश्न केलेला आहे संचिताने क्रियामान हे जळतं, आम्हाला वाटतं की हे प्रारब्ध सुद्धा जळावा असं म्हणतो तो शिष्य, आणि ते का नाही होत नाही अशा प्रकारची शंका घेतलेली आहे. ते आपण उद्या पाहू. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय.